हा मित्रांनो, रोल नंबर आणि नाव पटकन टाका, म्हणजे मला तुमचा अटेंडन्स रेकॉर्ड घेता येईल पटकन. पोरगाडात ठीक आहे, झालंय तुमचं सगळ्यांचं लिहून. माझं 1 मिनिटाचं काम आहे बेटा अटेंडन्सचं. पटकन अटेंडन्स नोंदवा, म्हणजे आपल्याला लेक्चरला सुरुवात करता येईल. ओके, नंतर अटेंडन्सला चान्स नाही. हे बघा, एकदा सुरुवातीला अटेंडन्स घेऊयात आणि एकदा लेक्चर संपल्यानंतर अटेंडन्स घेऊयात. ओके, संपलीत मुलं अटेंडन्स देण्याची? ओके, हे बघा अजून करता येते. मी फक्त 5 मिनिट देईल तुम्हाला, पहिले 5 मिनिट, त्यामध्ये तुमचा अटेंडन्स नोंदवायचा आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पुन्हा मी अटेंडन्स घेणार आहे चॅट बॉक्स मधून. चॅट बॉक्स मधला अटेंडन्स पुन्हा मी घेणार आहे. रेणुका, उशीर झालाय. ओके, संपलीत मुलं? बघा आता किती मुलांनी अटेंड केले लेक्चर. ओनली 65 आर देअर. ओके, तास्कर भाग्यश्री 54 इंग्लिश मध्ये लिहायचं होतं. ठीक आहे, आता राहू दे ऍज इट इज. ओके, करू कॉपी पेस्ट मी? संपलेत अटेंडन्स द्यायची मुलं? ठीक आहे, ज्यांनी आता नोंदवलेलं नाही त्यांनी लेक्चर संपण्याच्या वेळेपर्यंत नोंदवून ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, तुमचा अटेंडन्स झालेला आहे आता. आता आपण काय करूयात, लेक्चरला सुरुवात करूयात. ठीक आहे, बाकीच्या मुलांनी नंतर दिलंय. पोकळे, ठीक. आता आपण लेक्चरकडे जाऊयात. ठीक आहे मित्रांनो, आपण पहिला प्रॉब्लेम रिअपॉर्शनमेंटचा घेतोय. त्यामध्ये आपण टायटल दिलं होतं, इन द बुक्स ऑफ 4 टूर्स लिमिटेड फेज 2 स्टेटमेंट शोइंग सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स कॉस्ट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2020. आणि तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जे कॉस्ट आयटम्स दिलेले आहेत, प्रोडक्शन ऑपरेटिंग डिपार्टमेंट्स म्हणूयात आपण, प्रोडक्शन डिपार्टमेंट्स एबीसी आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स. तर सर्व्हिस डिपार्टमेंटचे नाव होती स्टोअर्स, अकाउंट्स डिपार्टमेंट, पॉवर हाऊस, कॅन्टीन, टाइम कीपिंग आणि टूल रूम. त्याच्या कॉस्ट आपण प्रॉब्लेम मध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या ऍज इट इज लिहून घेतल्या आहेत. आता आपल्याला
ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा जो चार्ट आहे त्या चार्ट मधून आपल्याला हे जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत, स्टोअर्स, अकाउंट्स, पॉवर हाऊस, कॅन्टीन, टाइम कीपिंग आणि टूल रूम, त्या संदर्भात बेसिस ऑफ रिअपर्समेंट ते जे आहे ना ते निवडायचं आहे. तर आता तुमचा आवाज मला काय येत नाही, तरी मी प्रयत्न करतो एकदा. येतोय आवाज बेटा? हो येतोय सर. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा बेटा. हॅलो. आणि चॅट बॉक्स मध्ये मेसेज देऊ शकता तुम्ही. स्वतःला अनम्यूट करता येते का बघा. अनम्यूट केल्यानंतर आवाज माझ्यापर्यंत पोहोचला तर आपल्याला डिस्कशन करून प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो. नाहीतर मग वन वे प्रोसेस होईल. तुमची काही मतं विचारात घेतली जाणार नाही. तरी सुद्धा ठीक आहे, समजा आवाज आलाच नाही तर आपण कंटिन्यू करू. चॅट बॉक्स मध्ये कुणीही तिथे मेसेज दिलेला नाहीये मला. करायची सुरुवात मग. हो सर. जस्ट अ सेकंड. ओके. ऐश्वर्या म्हटली हो सर. ठीक आहे. मी प्रयत्न करतोय अनम्यूट करण्याचा, पण ते होत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला अनम्यूट करता येत असेल तिकडनं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके. आता इथे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या ज्या कॉस्ट होत्या, प्रोडक्शन डिपार्टमेंट कोणते आहेत? प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी. तर त्याची जी प्रायमरी ओव्हरहेड समरी होती बघा, ओव्हरहेड एक्सपेन्सेस ऍज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ओव्हरहेड कॉस्ट ज्या दिलेल्या आहेत प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या त्या ऍज इट इज तुम्ही घेतल्यात. प्रॉब्लेम मध्ये बघा, प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 50,450, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी 20,800 आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी 30,750 अशा कॉस्ट होत्या. त्या ऍज इट इज आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता पहिलं स्टोअर्स डिपार्टमेंट. आता इथे बेसिस ऑफ अप्रोक्सिमेंट मध्ये काहीच लिहायचं नाही, कारण त्याचं कारण असं आहे की जी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी होती प्रोडक्शन डिपार्टमेंटची ती ऍज इट इज घेतली आणि तिची टोटल आपण टोटल कॉलम मध्ये मांडलेले आहे. यापेक्षा वेगळं काय केलं नाही, तिथे वेगळा रेशो क्रिएट केला नाही, किंबहुना बेसिस घेतलं नाही आणि रेशो सुद्धा क्रिएट केलेला नाहीये. सर्व्हिस डिपार्टमेंट स्टोअर्स, तर त्यासाठी तुम्हाला जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये 4 आयटम्स आहेत. तर त्या 4 आयटम्स पैकी स्टोअर साठी मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता, स्टोअर साठी कोणतं बेसिस तुम्ही घेऊ शकता. स्टोअर साठी बेसिस ऑफ रिअपर्शनमेंट कोणतं घेऊ शकता. येस, मी वेटिंग करतोय. चॅट बॉक्स मध्ये कदाचित तुम्ही उत्तर द्याल. बघा, नंबर ऑफ वर्कर्स, एचपी ऑफ मशीन्स, व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स रिक्विजिशन आणि सर्व्हिस रेंडर्ड असे 4 बेसिस ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, रिस्पॉन्स कोणाचाही मिळालेला नाहीये. तर स्टोअर साठी बेसिस ऑफ रिअपर्शनमेंट आहे व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स रिक्विजिशन. ओके, व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स. अभिषेक पाटीलने उत्तर दिले, अतिशय बरोबर आहे. व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स रिक्विजिशन. व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स रिक्विजिशन. ठीक आहे, अजून कोणी उत्तर दिलंय? आणखी उत्तर दिलंय व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स रिक्विजिशन आणि त्याचं बेसिस सांगितलंय, आपलं रेशो सांगितलंय 3:1:1. 3.1.1 झाले बेटा, फक्त कोलन पाहिजे तिथे, 2 टिंब पाहिजे. ओके, तर त्याचं बेसिस त्याने सांगितलंय. काय सांगितलंय? 3:1:1. कसं काढलंय ते? तर प्रोडक्शन डिपार्टमेंट एबीसी मध्ये कॉस्ट आहे 6,000, 2,000, 2,000. 2,000 ही किमान संख्या आहे, बरोबर.
2000 वन जार 2000, 2000 वन जार 2000, 2000 थ्री जार 6000 म्हणजे 3:1:1 असा रेशो आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर करता येतो. तो कसा आला मी पुन्हा एकदा इथे सांगतो एक्सप्लेन करून. तुम्हाला माहित असेल प्रोडक्शन डिपार्टमेंट ए साठी व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स एक्विजिशन ची कॉस्ट किती आहे 6000. त्यानंतर बी साठी 2000 आणि सी साठी 2000 आहे. त्याचा रेशो कसा आपण क्रिएट करणार 3 झिरो जे आहेत ते इरेज केलेत. खाली काय उरले 2 2 आणि 1 2 1 2 त्यानंतर 2 1 2 आणि 2 त्रिक 6 त्याला आपण बेत्रिक 6 असं आपण म्हणूयात बरोबर. 3:1:1 रेशो इथे लिहितोय 3:1:1. 5000 जी कॉस्ट आहे कशाची स्टोअरची डिवायडेड बाय किती आहे टोटल 5 इज इक्वल टू उत्तर आलं 1000. 1000 उत्तर आहे. मग ए बी आणि सी या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला त्या कॉस्ट ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. प्रोडक्शन डिपार्टमेंट साठी किती पार्ट जाणार आहे. त्यानंतर कॉमन उत्तर मी लिहितो इथे 1000. त्यानंतर कॉमन उत्तर जेव्हा आलं होतं आपलं 1000 ते मी ऍज इट इज लिहिलंय इंटू बरोबर. तर ए साठी किती रेशो होता 3 म्हणून मी इथे लिहिलंय 3 इज इक्वल टू 3000 इंटू 1 इंटू 3 1000 इंटू 3 इज इक्वल टू 3000. मुलांनी उत्तर दिली चॅट बॉक्स मध्ये बरोबर आहे 3000 1000 1000 सगळ्या मुलांनी उत्तर वाघमारे विद्या अश्विनी त्याच्यानंतर अभिषेक पाटील ऋतिका गीते तबस्सुमी नामदार या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत. व्हेरी गुड. श्रद्धा डेंगळे पण आहे. ठीक आहे इथे उत्तर येईल 1000 इंटू इथे 1 रेशो आहे उत्तर येईल 1000. आणि सेम थिंग हॅपन्ड विथ प्रोडक्शन डिपार्टमेंट सी कारण रेशो आहे 1 बरोबर. हे बघा इथे जोशी वैष्णवीने उत्तर दिले बरोबर आहेत उत्तर. म्हणजे आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये 3000 लिहिणार बी मध्ये 1000 लिहिणार आणि सी मध्ये 1000 लिहिणार. टोटल आली 5000. ही जी 5000 कॉस्ट होती स्टोअर्सची स्टोअर डिपार्टमेंट त्याची कॉस्ट जी आहे ती कोणत्या डिपार्टमेंट्सला आपण वाटून दिलेली आहे टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली. हे लक्षात घ्या आपण रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली म्हणजे मेथड्स ऑफ रिअपॉर्शनमेंट पास होतो थेरोटिकली आणि त्यामध्ये ए आणि बी पार्ट होता. तर ए पार्ट मध्ये काय होतं रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स ओनली आणि दुसऱ्या बी पार्ट होता रिअपॉर्शनमेंट टू प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट. तो पार्ट आपण प्रॉब्लेमचा तो नंतर पाहणार आहोत. मग ते सायमल्टेनियस इक्वेशन मेथड असेल किंवा रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड असेल. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मध्ये त्याचा जास्त वापर केला तो. इथे फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ती फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट जेवढे असतील त्यांनाच वाटून दिले जाते. स्टोअर्स हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे इजंट इट आणि त्याची कॉस्ट कुणाला वाटून दिली प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी सी. किती कॉस्ट होती 5000. तर जो रेशो होता त्या रेशो मध्ये ती कॉस्ट त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटून दिली. 5000 जी अमाऊंट होती ती नील झाली 5000 म्हणजे स्टोअर्स डिपार्टमेंटची संपूर्ण कॉस्ट कोणाला डिस्ट्रीब्यूट केली आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला. आता अकाउंट्स डिपार्टमेंट आहे. अकाउंट्स डिपार्टमेंटचं बेसिस काय येईल अकाउंट्स डिपार्टमेंट व्हेरी गुड उत्तर दिले बघूयात. सर्व्हिस रेंडर अभिषेक पाटील म्हणतोय सर्व्हिस रेंडर. ओके अजून कोणाला काही सांगायचंय येस
अकाउंट्स डिपार्टमेंट. ऑब्विसली तुम्हाला हे सगळे डिपार्टमेंट जे आहेत ना ते सर्व्हिस रेंडर करतायत. हा, अश्विनी जाधवने पण उत्तर दिले सर्व्हिस रेंडर असं. ऍक्च्युली 6 डिपार्टमेंट जे आहेत ना, ऑल दी 6 डिपार्टमेंट्स आर सर्व्हिस डिपार्टमेंट्स. दे आर रेंडरिंग सर्व्हिस. व्हेरी गुड. जयश्री नेवगेने उत्तर दिले नंबर ऑफ वर्कर्स. नंतर अश्विनी गुंजाळने दिले, ऐश्वर्या माहिरेने उत्तर दिले सर्व्हिस रेंडर्ड. अश्विनी गुंजाळ आणि जयश्री नेवगेने नंबर ऑफ वर्कर्स हे बेसिस दिलेलं आहे. तर हे उत्तर जे आहे जयश्रीचं आणि अश्विनीचं राईट आन्सर आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जे अकाउंट प्रिपेअर केले जातात तर ते अकाउंट त्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जेवढे काही वर्कर्स असतील त्या वर्कर्सच्या रिलेटेड अकाउंट्स मेंटेन केले जातात. म्हणून इथे तुम्हाला नंबर ऑफ वर्कर्स हे बेसिस ऑफ अपॉर्चमेंट घ्यावं लागेल. तुम्हाला पॉवर हाऊस सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, कॅन्टीन सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, टाइम कीपिंग सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय आणि टूल रूम सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय. म्हणून त्यातल्या त्यात अकाउंट्स डिपार्टमेंट हे कशावर डिपेंड करते किंवा निर्भर करते तर नंबर ऑफ वर्कर्स. त्या नंबर ऑफ वर्कर्सशी रिलेटेड तुमचं जे अकाउंट्स आहे ना ते प्रिपेअर केलं जातं. नंबर ऑफ वर्कर्स. व्हेरी गुड. तर त्याचं बेसिस येणार आहे, सॉरी रेशो येणार आहे. ओके, काय रेशो आला मुलांनी सांगितलंय ते 4:5:1. व्हेरी गुड. तो रेशो कसा आलाय आता सगळ्यांनी कॅल्क्युलेट करून बघायचंय. 4:5:1. ओके, 4:5:1. बघा, सृष्टी चव्हाणने उत्तर दिले, ऐश्वर्या माहिरेने उत्तर दिले. रेशो अतिशय प्रॉपर प्रिपेअर केलेला आहे. आता 4000 जी अमाऊंट आहे, कॉस्ट आहे अमाऊंट म्हणण्यापेक्षा, ती या रेशो मध्ये वाटून द्यायची 3 प्रोडक्शन डिपार्टमेंटला. मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, किती आली उत्तर? येस 1600, 2000 आणि 400. 1600, 2000 आणि 400. अतिशय राईट आन्सर आहे. सालकर प्रीतीने उत्तर दिलंय. तर प्रक्रिया करायची तुम्ही तुमच्या पातळीवर. 1600, 1600, then 2000 and then 400. या पद्धतीने तुमचं जी कॉस्ट होती ती कॅल्क्युलेट केली. बघा, आता इथून पुढे आपल्याला असंच करावं लागणार आहे. बघा, बरोबर उत्तर दिलेले तबसुमने दिले, श्रद्धा डेंगळे दिले, वाघमारे विद्याने सुद्धा उत्तर दिलेलं आहे, जोशी वैष्णवीने उत्तर दिले आणि खालकर प्रीतीने उत्तर दिले. अतिशय राईट आन्सर आहे. बरोबर. म्हणजे 4000 जी कॉस्ट आहे अकाउंट डिपार्टमेंटची, अकाउंटच्या सर्व्हिस डिपार्टमेंटची, ती या रेशो मध्ये 4:5:1 या रेशो मध्ये आपण वाटून दिली तीनही प्रोडक्शन डिपार्टमेंटला. याची टोटल आली 4000. ओके, 4000 अमाऊंट संपली. म्हणजे अकाउंटचे सर्व्हिस डिपार्टमेंट होतं, त्याची 100% अमाऊंट कोणत्या डिपार्टमेंटला वाटून दिली आपण? डिस्ट्रीब्युटेड टू अमॉंगस्ट ऑल प्रोडक्शन डिपार्टमेंट. ओके, देन पॉवर हाऊस. पॉवर हाऊसचं बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट काय येणार आहे? HP machine. Yes. HP machine. Who is there? Very good. HP of machines. खालकर प्रीतीने उत्तर दिले. अतिशय राईट आन्सर आहे HP of machines. आणखी एक उत्तर आलंय, आपण बघूयात कोणी उत्तर दिलंय. व्हेरी गुड. अभिषेक पाटीलने सुद्धा उत्तर दिलं HP of machines. व्हेरी नाईस, अभिनंदन. ओके, आता आपण ठीक आहे. रेणुका, अश्विनी सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलंय. आता आपण काय करूयात, HP ऑफ मशीन्स हे बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट तिथे नोट करूयात. HP ऑफ मशीन्स. ओके, HP ऑफ मशीन्स त्याचं बेसिस रेशो काय आलाय? येस, रेशो इज 5:8:7. व्हेरी गुड. शीतल, सृष्टी, अश्विनी, अभिषेक उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे. व्हेरी गुड. 5:8:7. 5:8:7. 5:8:7.
5:8:7 या पद्धतीने आपल्याला रेशो येथे कॅल्क्युलेट केलाय. आता सगळ्या मुलांनी उत्तर बरोबर दिलंय बघा. 750, 1200 आणि 1050 या पद्धतीने कॉस्ट जी आहे ना ती वाटून दिली जाईल. व्हेरी गुड, अभिनंदन सगळ्यांचं. अश्विनी, तेजश्री, अश्विनी जाधव, सृष्टी येळवे सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले. 750, 1200 आणि 1050. व्हेरी गुड. 750, 1200 आणि 1050. व्हेरी गुड, राईट आन्सर आहे एकदम. बरोबर आहे राजश्री, श्रद्धा, व्हेरी गुड, वाघमारे. ठीक आहे. तर ती अमाऊंट आपण, ती कॉस्ट जी होती 3000 बघा, ह्या 3 डिपार्टमेंट मध्ये जी कॉस्ट आपण वाटून दिली तिची टोटल आली आहे 3000. इथे काय झालंय, नंतर कॅन्टीन हे सर्व डिपार्टमेंट आहे. कॅन्टीनचं बेसिस ऑफ रिअपर्शनमेंट काय येणार आहे? येस, नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ एम्प्लॉईज किंवा नंबर ऑफ वर्कर्स. ठीक आहे. जो शब्दप्रयोग अश्विनी बेटा, जो शब्दप्रयोग तिथे दिला ना तोच वापरायचा, हा वेगळा वापरायचा नाही, कारण आपण राईट असताना रॉंग होऊ शकतो. हा ठीक आहे. बरोबर उत्तर दिले अश्विनी जाधव, जयश्री नेवगे, अश्विनी गुंजाळ, फालकर प्रीती या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत. अभिनंदन. तर नंबर ऑफ वर्कर्स हे बेसिस आहे. तर आपण ऑलरेडीच यापूर्वी नंबर ऑफ वर्कर्स हे बेसिस घेतलेलं आहे, तेच आपल्याला रिपीट करायचं आहे. नंबर ऑफ वर्कर्स आणि त्याचा रेशो आपण कॅल्क्युलेट केला होता 4:5:1. तो ऍज इट इज मी इकडे घेतला. बरोबर, व्हेरी गुड. 4:5:1 अश्विनी जाधवने रेशो पण सांगितलाय. आता आपल्याला 3000 जी कॉस्ट आहे ती या रेशो मध्ये वाटून द्यायची आहे. 3000 डिवायडेड बाय 10. वन पार्ट आला किती? 300. 300 इंटू 3. उत्तर किती आलं? नाही सॉरी, हा बरोबर, 300 इंटू 3 4. पहिल्या डिपार्टमेंट साठी 1200, 1500 आणि 300. बरोबर आहे उत्तर. खालकरने, अश्विनीने, वाघमारेने आणि सृष्टी, गौल, तेजश्री या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत. उत्तर लिहितोय मी 1200, देन 1500 and last 300. one 300. बरोबर, ओके. इथे आणखी मुलांनी उत्तर दिली. व्हेरी गुड. वृषाली कुठे आहे, राजश्री खंडागळे आहे, श्रद्धा डेंगळे आहे, कृतिका गीते आहे, गौल तेजस्वी आहे, सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत. व्हेरी नाईस. आता आपल्याला टाइम किपिंग हे सर्व्हिस डिपार्टमेंट घ्यायचे. लक्षात आले तुमच्या? म्हणजे हे जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत, मग ते स्टोर्स असेल, अकाउंट्स असेल, पॉवर हाऊस असेल, कॅन्टीन असेल, टाइम किपिंग असेल, टूल रूम आहे, ही सगळी स्टोअर्स डिपार्टमेंट आहे. या स्टोअर्स डिपार्टमेंटची कॉस्ट कुणाला डिस्ट्रीब्यूट केली आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंटला. आणि म्हणून या प्रक्रियेला म्हणतात रिअपर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. ठीक आहे. आपण टाइम किपिंगच्या संदर्भात बेसिस ऑफ रिअपर्शनमेंट घेऊयात. कोणता आहे? कोणाच्या संदर्भात टाइम किपिंग केलं जातं? येस, व्हेरी गुड. नंबर ऑफ वर्कर्स. व्हेरी नाईस. खालकर प्रीतीने उत्तर दिले, जयश्री नेवगेने उत्तर दिले, अश्विनी जाधवने उत्तर दिले. बरोबर आहे उत्तर. व्हेरी नाईस. मी तसंच उत्तर लिहितोय. नंबर ऑफ वर्कर्स. अजून कोणी उत्तर दिलंय? ओके. दोन तेजस्वीने पण उत्तर दिले. व्हेरी नाईस. नंबर ऑफ वर्कर्स. वरचा जो बेसिस आहे ते बेसिस मी ऍज इट इज घेतोय. इथे नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्सचा रेशो तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय 4:5:1. ऍज इट इज आपण इथे सुद्धा घेऊयात. 5000 जी कॉस्ट आहे ती या रेशो मध्ये वाटून द्यायची आहे. 5000 डिवायडेड बाय 10. उत्तर आलं 500. बरोबर. गौल तेजस्वी, शुभमगीत कदम यांनी सुद्धा उत्तर दिले. मला सांगा आता 5000 डिवायडेड बाय 10 आन्सर आले 500. 500 इंटू 4. उत्तर आलं 2000. बरोबर. बघा मुलांनी उत्तर पण दिले.
2000, 2500 आणि 500. व्हेरी 500 नाईस, and बरोबर आहे 500. उत्तर. 2500 आणि 500, बरोबर. हे बघा, खूप मुलांनी उत्तर दिले आता. हा बघा, ऋतुजा कोकाटे आहे, जोशी वैष्णवी आहे, ऋतुजा कोकाटे, बर, ऋतिका गीते, सुनील नामदार, जोशी वैष्णवी, सगळ्यांनी बरोबर उत्तर दिले. शुभांगी कदम 2500 का म्हटले फक्त? 2000, हा ठीक आहे, 2500. हा, एक गोष्ट लक्षात घे, तू सेपरेट उत्तर दिले 2000, 2500 आणि 500, हे बरोबर राईट आन्सर आहे. ठीक आहे, ओके ओके, चालेल. तर तुम्ही 5000 ची कॉस्ट आहे 5000, ती तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंट एबीसी ला वाटून दिले. आता नंबर आहे टूल रूमचा. टूल रूम काय करतात, काय घेता येईल त्याचं बेसिस ऑफ अपॉर्चमेंट? येस, सर्व्हिस रेंडर्ड. खालकर प्रीतीने उत्तर दिले आणि अतिशय बरोबर उत्तर आहे. जयश्री नेवगेने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. बरोबर आन्सर आहे सर्व्हिस रेंडर. टूल रूम काय करते? सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे, टूल्स प्रोव्हाइड करते, म्हणजे एक प्रकारची सर्व्हिस रेंडर केलेली आहे टूल रूमने, म्हणून इथे सर्व्हिस रेंडर्ड हे बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट आपल्याला घेता येते. व्हेरी गुड, 5 मुलांनी उत्तर दिली. हा, वा, सृष्टी चव्हाण, खालकर प्रीती, वाघमारे विद्या, अश्विनी जाधव, सृष्टी येळवे, या सगळ्यांनी सांगितलंय रेशो किती आलाय असं. तर रेशो आलाय 2:1. 1:2:1. बरोबर. ऋतुजा कोकाटेने पण अगदी खालकर प्रीतीने किती कॉस्ट येईल ती पण दिले, 2000, 4000 आणि 2000, म्हणजे टोटल 8000 कॉस्ट जी आहे ती तुम्हाला 1:2:1 या प्रोपोर्शनेट मध्ये 2000, 4000 आणि 2000 या पद्धतीने कॉस्ट डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. अजून कोणी उत्तर दिलंय बघा. तबस्सुमने उत्तर दिलंय, राजश्री खंडागळेने उत्तर दिलंय, वाघमारे विद्याने उत्तर दिलंय. व्हेरी नाईस, बरोबर उत्तर आहेत सगळ्यांची. श्रद्धा माळी आहे, ठीक आहे, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. बघा, 2400, 4000 आणि 2000, टोटल 8000 ची कॉस्ट होती टूल रूमची, ती 100% डिस्ट्रीब्यूट केली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. काटे ज्योतीने पण उत्तर दिले, अश्विनी गुंजाळने उत्तर दिले, अतिशय बरोबर उत्तर आहेत. व्हेरी गुड. आता काय झालंय, सर्व्हिस डिपार्टमेंट जेवढे होते 6 सर्व्हिस डिपार्टमेंट होते प्रॉब्लेम मध्ये, बरोबर ना? त्या 6 सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कुणाला वाटून दिली आपण? जे 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट, सोनाली शिंदेने पण उत्तर बरोबर दिलंय. 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत, ए, बी आणि सी. या 3 प्रोडक्शन डिपार्टमेंटला सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आहे ना 1/1 आपण रिडिस्ट्रीब्यूट केली. इट इज कॉल्ड ॲज रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स, किंवा त्याला आपण म्हणतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. आता या ठिकाणी आपल्याला समराइज करायचे फक्त. ओके, इथे समरी घ्यायची, याचा अर्थ आपण टोटल करणार आहोत. पर्टिक्युलर कॉलम मध्ये आपण लिहूयात टोटल. बघा, 1,30,000 टोटल, आणि टोटल आम्ही बोल्ड करतो, म्हणजे सगळ्याची समरी इथे आहे. बरोबर, टोटल कॉलमचे टोटल. आता टोटल कॉलमची टोटल आली आहे 1,30,000. व्हेरी गुड, 1,30,000. 1,30,000. वाघमारे विद्याने उत्तर दिलंय आणि खूप राईट आन्सर आहे 1,30,000. ओके, प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ची टोटल 61,000. ऋतुजा कोकाटे, वाघमारे विद्या या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिली. ऋतुजा म्हणते 61,000, त्याच्यानंतर अश्विनी जाधव म्हणते 61,000, 33,000 आणि 36,000. वाघमारे विद्या म्हणते 61,000, गौल तेजस्वी म्हणते 61,000, 33,000 ऋतुजा, बरोबर, आणि 36,000, बरोबर.
तीनही डिपार्टमेंटच्या टोटल या ठिकाणी आहेत. व्हेरी नाईस. अश्विनी कोकटे आहे, तिने टोटल उत्तर दिलेले आहे 61,000, 33,000 आणि 36,000. अश्विनी गुंजळने दिले उत्तर 36,000. लास्ट वन डिपार्टमेंट सी, बरोबर ना अश्विनी? ओके, कारण इथे फक्त 36,000 लिहिलं होतं. ठीक आहे. तर ए डिपार्टमेंटचे टोटल आहे 61,000. बी डिपार्टमेंटचे टोटल आहे 33,000. आणि डिपार्टमेंट सी चे टोटल आहे 36,000. टोटल जर केले तुम्ही 61,000, 33,000 आणि 36,000, त्याचे टोटल येणार आहे 1,30,000. आले लक्षात? या तीन टोटलची टोटल केली तर त्याची समरी म्हणजे त्याची ग्रँड टोटल जी म्हणतो आपण ती 1,30,000 ही टोटल कॉलम मध्ये आपल्याला लिहिता येते. जशी हॉरिझॉन्टल टोटल आहे तशी व्हर्टिकल टोटल म्हणजे 1,02,000 पासून तर 8,000 पर्यंत या सगळ्या कॉस्ट आयटम ज्या कॉस्ट आहे त्याची टोटल केली ती सुद्धा 1,30,000. म्हणजे टोटल 1,30,000 सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट होती. बघा, स्टोअर डिपार्टमेंटची 5,000 आहे कॉस्ट, सर्व्हिस कॉस्ट म्हणतो आपण त्याला. अकाउंट डिपार्टमेंटची सर्व्हिस कॉस्ट 4,000 आहे. पॉवर हाऊसची सर्व्हिस कॉस्ट 3,000 आहे. कॅन्टीनची सर्व्हिस कॉस्ट 3,000 आहे. टाइम किपिंगची सर्व्हिस कॉस्ट 5,000 आहे. टूल रूमची सर्व्हिस कॉस्ट 8,000 आहे. ह्या सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची टोटल सर्व्हिस कॉस्ट किती आहे? दॅट इज 1,30,000. बरोबर? 1,30,000. ही 1,30,000 बघा व्हर्टिकल टोटल दिसते ती कोणत्या डिपार्टमेंट्स मध्ये वाटून दिली आपण? अमाउंट्स ऑल प्रोडक्शन डिपार्टमेंट्स इन्क्लुडिंग प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी. ओके, राजश्रीचं पण उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे 1,30,000 जी टोटल सर्व्हिस कॉस्ट होती सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची ओव्हरहेड कॉस्ट 1,30,000 प्लस त्यामध्ये आपण ऍड काय केलं होतं इथे बघा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या ज्या ओपनिंग बॅलन्स होता की जो प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा क्लोजिंग बॅलन्स होता तो सुद्धा त्यामध्ये आपण ऍड केलेला आहे. आणि उर्वरित सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, बी आणि सी मध्ये वाटून दिली आणि त्याची टोटल कॉस्ट इथे ग्रँड टोटल म्हणूयात ती प्रोडक्शन डिपार्टमेंट एबीसी ची आणि टोटल सर्व्हिस डिपार्टमेंट इन्क्लुडिंग प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी ती सर्व्हिस कॉस्ट तुम्हाला म्हणजे टोटल कॉस्ट 1,30,000 आहे. म्हणजे आता इथे आपण निष्कर्षापर्यंत पोहोचूयात काय की सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कोणाला वाटून दिली आपण? प्रोडक्शन डिपार्टमेंटला. आणि जेव्हा आपण मेथड्स ऑफ रिअपर्शनमेंट पाहतो ते तुम्हाला अगोदरच सांगितलंय की मेथड्स ऑफ रिअपर्शनमेंट मध्ये दोन प्रमुख मेथड आहेत ए पार्ट आणि बी पार्ट. ए पार्ट होता रिअपर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट ओनली आणि बी पार्ट होता रिअपर्शनमेंट टू प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट. तर आता बी पार्ट आपण पाहत नाही, आज पहिले आपण ए पार्ट रिअपर्शनमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट ओनली. सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटला वाटून दिली. इट इज कॉल्ड रिअपर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स और सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. आले लक्षात सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीने आपल्याला आता रिअपर्शनमेंट म्हणजे काय ते लक्षात आलं असेल. म्हणजे रिअपर्शनमेंट ही सेकंड स्टेज असते. तत्पूर्वी प्रायमरी स्टेज झालेली असते, प्राइम स्टेज झालेली असते आणि त्याला आपण अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हणतो. ही कोणती होती आपण थोडक्यात पाहूया. तिथे बघा प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, बी आणि सी हे तीन प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट स्टोअर्स, अकाउंट्स, पॉवर हाऊस, कॅन्टीन, टाइम किपिंग आणि टूल रूम. तुम्ही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करत असताना किती कॉलम तयार केले असते? प्रोडक्शन डिपार्टमेंटचा 1, 2, 3, सर्व्हिस डिपार्टमेंटचा 4, अकाउंट डिपार्टमेंटचा 5, पॉवर हाऊसचा 6, कॅन्टीनचा 7, टाइम किपिंगचा 8 आणि टूल रूमचा 9वा कॉलम त्या ठिकाणी तुम्ही तयार केला असता. म्हणजे टोटल असे आडवे 9 कॉलम. 10वा कॉलम टोटलचा असता, 11वा कॉलम रेशोचा असता, 12वा कॉलम बेसिस ऑफ अपॉर्शनमेंटचा असता आणि 13वा कॉलम पर्टिक्युलरचा असता. जेव्हा तुम्ही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करता तेव्हा तुम्ही काय करता? जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये वाटून देता. तुम्ही अपॉर्शनमेंटची डेफिनेशन पाहिली होती काय? अपॉर्शनमेंट इज द अलॉटमेंट ऑफ proportions of items of cost to cost centers or cost units on some equitable basis. म्हणजे तिथे बघा इथे जसं तुम्ही फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट नोंदवले सेकंडरी मध्ये किंवा रिअपर्शनमेंट मध्ये, तिथे मात्र फक्त तुम्ही काय केलं असतं?
ऑल प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि ऑल सर्व्हिस डिपार्टमेंट्स जे आहेत ना त्याचे कॉलम तुम्ही असे 1 बाय 1 तयार केले असते. जेवढे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ना तेवढे कॉलम्स तुमचे वाढले असते आणि जी कॉस्ट असेल एक कॉमन कॉस्ट रेंट असेल तर ते रेंट प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला तुम्ही वाटून दिलं असतं. त्याला काय म्हटलं तुम्ही अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. आता ती स्टेज झाल्यानंतरच प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या ज्या कॉस्ट होत्या ना ए बी आणि सी च्या तो क्लोजिंग बॅलन्स होता प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा तो ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी घेतला तुम्ही. आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये तो दिलेला असतो. तुम्ही म्हणाल आपण तर यापूर्वी तो प्रॉब्लेम पाहिला नाही किंवा ह्या कॉस्ट नव्हत्या क्लोजिंग बॅलन्सला, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ज्या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या कॉस्ट आहेत ना त्या दिलेल्या असतात आणि मग ते आपण ऍज अ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी किंवा क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट that is treated as opening balance of production department in secondary किंवा apportionment of overheads. तर त्या पद्धतीने प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या किमती आपण फक्त घेतल्या ओपनिंग बॅलन्स म्हणून आणि जेवढे सर्व्हिस डिपार्टमेंट होते त्या सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट फक्त आणि फक्त कुणाला वाटून दिलेली आहे अमॉंगस्ट ओनली इन प्रोडक्शन डिपार्टमेंट. फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटला या कॉस्ट वाटून दिल्या. इथे तुम्ही टोटल जी होती 1,30,000 ती सुद्धा मॅच केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अजून एखादा प्रॉब्लेम आपण त्या संदर्भातला घेऊ आणि मग कॉमन प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला एकाच प्रॉब्लेम मध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सुद्धा करायचं आहे आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सुद्धा करायचं आहे. तर त्या पद्धतीचा आपण प्रॉब्लेम घेऊया. तत्पूर्वी आणखी एक प्रॉब्लेम आपण फक्त आणि फक्त सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचा घेणार आहोत. मी तुम्हाला तो पोस्ट करेल आपल्या ग्रुपवर आणि तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. कदाचित सोडवता आला तर सगळ्यांनी प्रिपेअर करून ठेवा म्हणजे आपल्याला पुढचे प्रॉब्लेम सोडवताना तर वेळ खर्च होणार नाही. तुमच्या लक्षात येत आहे ना पहिला प्रॉब्लेम सोडवत असताना मी खूप वेळ घेतला सगळ्यांना समजेल या पद्धतीने सांगितलं. आता आपण आज जास्त वेळ घेतलेला नाही. आता आपण काय करूयात 1 बाय 1 असे जे प्रॉब्लेम पुढे देणार आहे मी तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करायचं आहे आणि तुम्ही मला उत्तरं सांगायची आहे. मी फक्त या फॉर्मॅट मध्ये इथे लिहिल. येते लक्षात? ठीक आहे आपली वेळ संपते आता. थांबूयात मग. ओके ठीक आहे. तुमचा आवाज मात्र आज आला नाहीये. का आला नाहीये त्याचं कारण शोधतो मी आता. ठीक आहे बाय. ओके शुभांगी म्हणते ओके.